बातमी नाशिकची आहे। नाशिकऐवजी आता साताऱ्यासाठी अजितदादा आग्रही आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवार गटाकडून साताऱ्याची मागणी केली जाते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। देवगिरी बंगल्यावर अजितदादा गटाची बैठक सुरू आहे। नाशिकची जागा शिंदे गटाला मिळणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। सुनील तटकरे, रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घारगे अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यामुळे आता नाशिकऐवजी साताऱ्यासाठी अजितदादा आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, का अधिकचे अपडेट्स मिळतात? आता अजित पवार साताऱ्यासाठी आग्रही असलेलं पाहायला मिळतात, त्यासाठी आता बैठक सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। का अधिकचे अपडेट्स? नक्की श्वेता, पाहायला गेलं तर आता देवगिरीवरती खलबतं सुरू झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व बडे नेते जे आहेत ते अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। खरं म्हणजे पाहायला गेलं तर नाशिक लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी आग्रही होती की आपणच ती जागा लढवावी, मात्र तिथून देखील भाजप देखील आता मागणी करत आहे। मात्र आता जर का राष्ट्रवादी आपण जर का नाशिकची जागा सोडतोय तर आपण साताऱ्याची जागा लढावी, ही जी प्रमुख मागणी आता आहे ती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बैठकीत केलेली आपल्याला पाहायला मिळते। आता राष्ट्रवादी ही साताऱ्याच्या जागेवरती आग्रही आहे। जर का पाहायला गेलं तर साताऱ्याची जागा देखील भाजप इच्छुक आहे। भाजपचे जे नेते आहेत, राज्यसभेचे खासदार होते ते उदयनराजे भोसले, ते देखील आता साताऱ्यामधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामध्ये आता पाहण्यात हे महत्त्वाचं ठरणार आहे की एका ठिकाणी नाशिक आणि दुसऱ्या ठिकाणी सातारा, या दोन्ही जागांचं कसं समीकरण जुळून आणतील महायुतीमध्ये, नेमकं काय होईल, नेमकी साताऱ्याच्या जागेवरती कोण लढेल किंवा मग नाशिकच्या जागेवरती नेमकं कोण लढेल, आता हे पाहणं महत्त्वाचं आहे। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।